कुडाळ तालुक्यात बिबवणे गावातील शिवप्रेमींनी शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन प्रवासातल्या किल्ले पन्हाळगडावरून सुटका या प्रसंगावर आधारित शिवरायांची शौर्यगाथा हे महानाट्याच्या अंगानं जाणारं लहान थोर अशा तब्बल 50 कलाकारांच्या संचात सादर झालेलं हे नाटक रसिकांच्या मनाचा ठाव घेऊन गेलं. बिबवणे येथील लक्ष्मीनारायण विद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी आणि बिबवणे पिंगुळी शिवप्रेमी यांच्या वतीनं शिवजयंती निमित्त या नाटकासहित इतर कार्यक्रमांना रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. महानाट्य सादर करण्याचा बिबवणे वासियांनी केलेला हा प्रयत्न स्तुत्यच म्हणावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, स्वराज्याची प्रेरणा, त्यागाची शिकवण आणि पराक्रमाचा जाज्वल्य इतिहास बिबवणे गावातील शिवप्रेमींनी शिवजयंती निमित्त आयोजित शिवरायांची शौर्यगाथा या नाटकातून जागवला. युवा आणि बालकलाकारांचा अभिनय रसिकांच्या मनाला निश्चितच भावला. बिबवणे लक्ष्मीनारायण विद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी आणि बिबवणे पिंगुळी शिवप्रेमी यांच्या वतीने शिवजयंती निमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा तसंच शिवरायांची शौर्यगाथा नाटक सादर करण्यात आलं. शिवरायांची शौर्यगाथा या नाटकाचे दिग्दर्शक अंकुश कुंभार आणि नागेश नाईक तसंच नृत्य दिग्दर्शक सूरज शिंदे, प्रकाश योजनाकार निलेश परब, अमोल गोसावी, गोट्या सावंत यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या नाट्यप्रयोगाचा शुभारंभ आकाशवाणीचे प्रतिनिधी आणि ज्येष्ठ पत्रकार तथा रंगकर्मी निलेश उर्फ बंड्या जोशी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य आरती पाटील, पंचायत समिती सदस्य मंगेश प्रभू, वरिष्ठ नाथपाई शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, बिबवणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक रमाकांत चव्हाण, निखिल आरोस्कर, सरपंच सृष्टी कुडपकर, प्राथमिक शिक्षक अमोल गोसावी, नाट्य दिग्दर्शक अनिल नाईक, भजनी बुवा दत्ता पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष सुधीर लुडबे यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते. पाहुयात या नाटकातील काही दृश्य. परकीय स्वारांच्या टाचेखाली भरडला जातो. अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची, धनधान्यांची लुटालूट थांबत नव्हती. मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत नाही. आणि त्यात भर म्हणून टोपीकर माकडबे आल्या तोफा घेऊन त्यांच्या सोबतीला. एकीकडून सिद्धी, दुसरीकडून शाहिस्ते खान. आता आम्ही संपलो असं वाटून हे टोपीकर इंग्रज आमच्या वैऱ्याच्या छावणीत त्यांच्या मदतीला आले. व्यापाराचं कारण काढून या देशी आलेले हे इंग्रज, यांना व्यापारापेक्षा या देशाच्या राजकारणात अधिक रस. यांना वेळेवरच खेचलं नाही तर येणाऱ्या काळात हे खूपच त्रासदायक ठरणार आहे. होय राजा, पण आता यातून मार्ग काढायलाच हवा, कारण लवकरच गडावरील रसद देखील संपेल. होय बाजी, आपण लवकरच हा गड सोडून एखाद्या अंधाऱ्या रात्री जवळ असलेला विशाळगड जवळ करूया. विशाळ